मुंबईच्या पायधुनी परिसरात घडलेली एक हृदय हेलावून टाकणारी घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। एका कुटुंबातील 4 सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं स्थानिकांमध्ये भीती आणि खळबळ पसरली आहे। अब्दुल्ला डोकाडिया यांची पत्नी नरसिन आणि त्यांच्या 13 आणि 16 वर्षीय 2 मुली आयशा आणि झैनब अशा चौघांनी एकाच रात्री प्राण गमावल्यानं ही घटना अधिकच गंभीर मानली जाते। नेमकं हे सर्व प्रकरण काय आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। मुंबईतील पायधुनी परिसरात विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फूड पॉइझनिंगमुळे एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झालाय। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कुटुंबानं शनिवारी रात्री एकत्र जेवण केलं होतं। त्यानंतर उशिरा त्यांनी कलिंगड खाल्लं आणि काही वेळातच चौघांची प्रकृती अचानक बिघडू लागली। उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाल्यानं परिस्थिती हाताबाहेर गेली आणि ते घरातच बेशुद्ध अवस्थेत आढळले। या घटनेची माहिती मिळताच तातडीने डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं। डॉक्टर घटनास्थळी पोहोचले सुद्धा आणि तेव्हा चौघांची स्थिती अत्यंत नाजूक होती। त्यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात सुद्धा हलवण्यात आलं। मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं आणि अखेरीस सर्वांचा मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेलाय। या प्रकरणामागे अन्नातून विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज सध्या तरी व्यक्त केला जातोय। मात्र नेमकं कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून पोस्टमॉर्टम अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूमागचं खरं कारण समोर येण्याची शक्यता आहे। या घटनेनंतर काही स्थानिक माध्यमांनी परिसरातील रहिवाशांशी संवाद साधत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानुसार पायधुनीतील घाटी गल्ली परिसरात असलेल्या मुघल बिल्डिंग मध्ये ही दुर्दैवी घटना घडली। शेजाऱ्यांना काहीतरी बिनसलं असल्याची चाहूल लागताच ते डोकाडिया कुटुंबाच्या घरात गेले, तेव्हा चौघही बेशुद्ध अवस्थेत आढळले आणि घरात ठिकठिकाणी उलटी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। घाबरलेल्या शेजाऱ्यांनी तातडीनं इमारतीतच राहणारे डॉक्टर कुरेशी यांना बोलावलं। त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत त्वरित प्राथमिक उपचार सुरू केले। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा चौघांची प्रकृती अत्यंत गंभीर होती। विशेषतः लहान मुलीची नाडीही जाणवत नव्हती। परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी तातडीनं CPR देण्याचा प्रयत्न केला आणि यानंतर वेळ न घालवता सर्वांना वेगवेगळ्या रुग्णालयात हलवण्यात आलं। लहान मुलीला साबू सिद्दीकी रुग्णालयात तर आई वडिलांना JJ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचार सुरू असतानाच कुटुंब प्रमुखांची प्रकृती अधिक खालावली, त्यांचा रक्तदाब झपाट्यानं कमी झाला आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं। डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले तरीही अखेरीस पती पत्नी आणि दोन्ही मुलींचा मृत्यू झाला। डॉक्टर कुरेशी यांनी या घटनेबाबत बोलताना अत्यंत व्यथित प्रतिक्रिया व्यक्त केली। त्यांनी सांगितलं की मी शक्य ते सर्व प्रयत्न करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या शरीरात काहीतरी गंभीर बिघाड झालेला होता। प्रकृती इतक्या वेगानं खालवली होती की परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात होती। त्यांच्या मते प्राथमिक तपासणीत रुग्णांच्या रक्तात आम्लाचं प्रमाण वाढलेलं आढळून आलं, जे गंभीर विषबाधेचं लक्षण असू शकतं। आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी रात्री उशिरा कलिंगड खाल्लं होतं आणि त्यानंतरच त्यांना त्रास सुरू झाला असंही त्यांनी नमूद केलं। काही जणांच्या मतानुसार डोकाडिया यांनी हे कलिंगड ऑनलाईन मागवलं होतं। हे कलिंगड आणून 4 दिवस उलटून गेले होते, तर उर्वरित लोकांच्या म्हणण्यानुसार ते नेहमी नळ बाजार येथील मार्केटमधून फळांची खरेदी करायचे, परंतु याबाबत ठोस माहिती काही मिळालेली नाहीये। डोकाडिया कुटुंबियांच्या मृत्यूनंतर स्थानिकांमध्ये कलिंगडाविषयी सुद्धा दहशत पसरली आहे। या घटनेनंतर नळ बाजार येथील फ्रूट मार्केटसह आजूबाजूच्या बाजारपेठेतून कलिंगड गायब झाली आहे। या घटनेमुळे स्थानिकांनी कलिंगडाचा धसका घेतलाय। या परिसरातील कलिंगडाची सर्व दुकानं आता बंद करायला सांगण्यात आली आहेत। पुढील काही दिवस कलिंगड न विकण्याचा निर्णय सुद्धा स्थानिक फळ विक्रेता असोसिएशननं घेतल्याचं समजतंय। या संपूर्ण प्रकरणामागचं नेमकं कारण अद्याप तरी स्पष्ट झालेलं नसून अधिकृत तपास आणि अहवालानंतरच खरी परिस्थिती समोर येईल असं त्यांनी सांगितलं। मात्र सध्या तरी या घटनेत अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता काही नाकारता येत नाहीये आणि कलिंगडाबाबत संशय व्यक्त केला जात असल्याचं सुद्धा स्पष्ट होतंय। या घटनेनं संपूर्ण परिसर सुन्न झाला असून नेमकं काय घडलं आणि याचा उलगडा होण्यासाठी आता सर्वांचं लक्ष अधिकृत तपास आणि वैद्यकीय अहवालाकडे लागलंय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।